गनिमी कावा म्हटलं की शिवाजी महाराज हे नाव डोळ्यासमोर येतं आणि शिवाजी महाराज म्हटलं की गनिमी कावा. 25 जुलै 1648 ला मुस्तफा खानाच्या आदेशावरून बाजी घोरपडेंनी आपल्या चुलत भावाला म्हणजे शहाजी राजांनाच कैद केलं. शिवाजी राजांचं वय जेमतेम 18 वर्षांचं. अशातच आदिलशहानं फत्तेखानासोबत भली मोठी फौज देऊन शिवाजी महाराज आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या कळीला चिरडायला पाठवले. आदिलशहाच्या या मुरलेल्या योद्ध्याला झुंजायचा हा पहिलाच प्रसंग. त्या पहिल्याच लढाईत एका मुरब्बी, अनुभवी आणि निष्णात योद्ध्याप्रमाणेच नियोजन करून शिवरायांनी दाखवून दिलं की या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या भावी छत्रपतीचं आगमन झालं आहे. प्रतिकूल परिस्थितीत महाराजांनी या लढाईचं आणि प्रसंगाचं कसलेल्या सेनापतीप्रमाणे आणि प्रजापालन दक्ष राजाप्रमाणे कसं नियोजन केलं ते आज पाहणार आहोत. मुस्तफा खान शहाजी राजांचा खास द्वेष करायचा. आदिलशहाने हुकूम देताच त्याने लगेच राजांना कैद केलं. आदिलशहाने फराद खानाला शहाजी राजांचे थोरले पुत्र संभाजी राजांवर बंगळुरात तर फत्तेखानाला शिवाजी महाराजांवर महाराष्ट्रात हल्ला करायला पाठवलं. या हल्ल्याला आपण 2 दृष्टिकोनातून समजण्याचा प्रयत्न करूयात. फत्तेखान हा कुणी नवशिखा, हशम किंवा कुणी प्यादा नव्हता. तो आदिलशाहीतला एक मुरब्बी सरदार होता. आदिलशहाने त्याच्याबरोबर 5000ची फौज दिली होती. फत्तेखानाला वाटायचं की एकतर हा पोर पुन्हा पुरे 18 वर्षाचे आणि त्याचं स्वराज्य म्हणजे 4-6 गडांचं आणि 10-12 आदिलशहाच्या बेईमानी सरदारांनी मांडलेला भातुकलीचा खेळ. त्याला बुडवायला असा कितीसा वेळ लागणार आहे. माशीला चिरडायला तोफीची काय गरज, असं सारखं फत्तेखानाला वाटायचं. त्यात त्याला कळालं की शिवाजी महाराज पुरंदर गडावर आहे. तेव्हा त्याने लगेच शिरूरजवळ बेलसरला आपल्या फौजेचं तळ ठोकलं. ती बेलसरची जागा त्याने उगाच निवडली नव्हती. तिथे छावणी केल्यावर त्याला पाण्याचा अविरत पुरवठा होणार होता, जो फौजेसाठी महत्वाचा होता आणि मोहीम सुरू असेपर्यंत बेलसर जवळ असल्यामुळे विजापूरशी संपर्कही तुटणार नव्हता. म्हणजे संकटकाळी जास्तीची कुवत आणि फौजेच्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी पाणी वगैरेची योग्य सोय फत्तेखानाने केली होती. हेच जर शिवाजी महाराज पुरंदर गडावर असताना फत्तेखानाने राजगडावर राजधानी म्हणून हल्ला केला असता तर तो दोन्ही बाजूंनी महाराजांच्या कचाट्यात सापडला असता. हाही विचार करून तो बेलसरलाच थांबला. बेलसरचा तळ ठोकल्यावर फत्तेखानाने बाळाजी हैबतरावांना शिरूर जवळचा सुभानमंगळ गड घेण्यासाठी पाठवले. याच्या मागे त्याचे 2 उद्देश होते. शिवाजी महाराजांचं लष्कर किती पाण्यात आहे ते बघणं, म्हणजेच त्यांची लष्करी ताकद किती आहे ते पाहणं, आणि सुभानमंगळ मिळाला की तिथून शिवाजी महाराजांना मिळणारी मदत बंद करणं. बाळाजी हैबतरावांनी सुभानमंगळवर हल्ला करताच फार काही प्रतिकार न करता शिवाजी महाराजांच्या सैन्याने हा गड आदिलशाही फौजेला मिळवून दिला. आता फत्तेखान एकदम निश्चित होता. तो त्याच्या लष्करी चाली अगदी पटाईत योद्ध्यासारख्या खेळत होता. पण फत्तेखानाला कुठे माहीत होतं की तो बेलसरला आला नव्हता, त्याला महाराजांनीच तेथे आणलं होतं. फत्तेखान यायच्या काही दिवस आधीच शिवाजी महाराजांना पुरंदर महादजी पंतांनी दिला. हे महादजी पंत आणि शहाजी राजे यांची जुनी मैत्री होती आणि त्याच मैत्रीला जागून महादजी पंतांनी हा गड शिवरायांच्या हवाली केला. शिवाजी महाराजांना माहीत होतं की ते पुरंदरला आहेत. हे कळताच फत्तेखान सुद्धा पुरंदरलाच येईल. यामुळे महाराजांचे 2 फायदे झाले. गनिमी काव्याच्या नियमानुसार शिवाजी महाराजांनी त्यांची युद्ध सामग्री स्वतःच निवडली आणि फत्तेखानाला पुरंदरला बोलवलं. पुरंदर हा काही साधासुद्धा गड नव्हता. योग्य तयारी केली तर हजारो सैनिक सुद्धा या गडासमोर निरर्थक होते. आणि दुसरा फायदा हा, त्यावेळी शिवरायांचे हिंदवी स्वराज्य छोटं होतं आणि पुरंदर हा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या सीमेवरचा एक भक्कम किल्ला होता. म्हणजेच शिवरायांनी आपल्या रयतेचा विचार करून या आदिलशाही सैन्याच्या वादळाला हिंदवी स्वराज्याच्या सीमेबाहेरच थोपवलं. सिद्दी जोहरच्या वेळी सुद्धा महाराजांनी अशीच प्रजादक्षता दाखवली होती. फत्तेखानाच्या सैन्याने म्हणजेच बाळाजी हैबतरावाने सुभानमंगळवर हल्ला करताच शिवाजी महाराजांच्या सैन्याने तो गड जास्तीत जास्त न लढवता तो सहज देऊन टाकला. कारण शिवाजी महाराजांना लढाईचे केंद्र सुभानमंगळ ठेवायचे नसून पुरंदर ठेवायचं होतं आणि त्याचबरोबर हा गड फत्तेखानाला सहज देऊन त्याला आणि त्याच्या सैन्याला बेसावत करायचं होतं.
आणि यामुळे नेमकं तसंच झालं. आदिलशाह फत्तेखानाला एवढ्याशा शिवाजीसाठी एवढं मोठं सैन्य कशाला, असा जो प्रश्न पडत होता, त्यामुळे याला आणखीनच गर्व चढला. तो बेसावध होता. शिवाजी महाराजांच्या सैन्याने हल्ला करून सुभानमंगळगड एकाच झटक्यात परत मिळवला. फत्तेखानाच्या बाळाजी हैबतराव नावाच्या सरदाराला महाराजांच्या मावळ्यांनी इथूनच यमसज्ञाला पाठवले. सुभानमंगळला आदिलशाही फौजेचा झालेला हा पराभव फत्तेखानाला कळण्या अगोदरच महाराजांच्या दुसऱ्या तुकडीने फत्तेखानाच्या बेलसरला असलेल्या बेसावत छावणीवर हल्ला करून फत्तेखानाला अजूनच डिवचले. या हल्ल्यात शिवाजी महाराजांचे काही मावळे जरी धारातीर्थी पडले असले तरी एवढंसं मुंगी एवढं मराठ्यांचं सैन्य आपल्यावर टोलदाडी घालतंय हे बघून फत्तेखानाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यात त्याला सुभानमंगळ गडावरून पळून आलेल्या त्याच्या सैन्यानं त्याच्या पराभवाची आणि बाळाजी हैबतरावांच्या धारातीर्थी पडण्याची कथा ऐकल्यावर तर फत्तेखानाचा स्वतःवरचा ताबा सुटला. शिवाजी महाराजांना अपेक्षित होता अगदी तसाच परिणाम फत्तेखानावर झाला. सुडाने पेटलेल्या फत्तेखानाने पुढचा मागचा विचार न करता सरळ पुरंदर गडावर, जिथे शिवाजी महाराज होते तिथे गडावर हल्ला केला. महाराजांना नेमकं हेच हवं होतं. पुरंदर या आक्रमकासाठी एकदम सज्ज होता. फत्तेखानाच्या सैन्यात सगळ्यात पुढे मुसेखान होता. डावीकडे फलटणचे निंबाळकर तर उजवीकडे राजे घाटके होते. फत्तेखान सैन्याच्या मागच्या बाजूस होता. शिवभारत म्हणतात यातले बरेच लोक हा डोंगर कधीच चढले नव्हते, तर बरेच केवळ पालखीनेच प्रवास करत. आता अशा लोकांनी डायरेक्ट पुरंदर सारख्या गडावर हल्ला केला असेल तर त्यांची काय गत झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. हे सैन्य तोफांच्या टप्प्यात पोहोचताच तोफा त्यांच्यावर आग ओकू लागल्या. बंदुकीच्या गोळ्या त्यांच्यावर बरसू लागल्या. अग्निबाणाने बऱ्याच सैन्याला होरपळून काढलं, तर मराठ्यांच्या लाडक्या शस्त्राने म्हणजे दगडधोंड्यांनी कित्येकांची छाती डोकी आणि काय मिळेल ते फोडले. आपल्या सैन्याची वाताहत होते हे पाहून मुसेखानाने द्वेषाने मराठ्यांवर हल्ला चढवला. या मुसेखानावर शिवरायांचा गोदाजी जगताप तुटून पडला. यांच्यातले द्वंद्व युद्ध एकदमच फिल्मी वाटेल असे वर्णन शिवभारतात आहे. शिवभारतात म्हणतात, हल्ला करता करता गोदाजीने भालाच मुसेखानाच्या छातीत खुपसला. मुसेखान पण काही कमी नव्हता. त्याने तो भाला छातीतून काढला आणि त्याचे तुकडे करून फेकून दिले. मुसेखानाने तलवारींचे वार गोदाजींवर करायला सुरुवात केली आणि गोदाजींच्या डाव्या खांद्यावर घाव घातला. दोघेही ऐकाना. तुंबळ युद्ध झालं. अखेर आपल्या वाघाने गोदाजीने तलवारीचा एक जोरदार वार मुसेखानाच्या खांद्यावर केला आणि तो खांद्यापासून मध्यभागापर्यंत कापला गेला. मुसेखान पडताच आधीच घाबरलेल्या आदिलशाही सैन्याचं अवसानच गळालं आणि फत्तेखानासकट संपूर्ण आदिलशाही सैन्य दाही दिशांना पळत सुटलं. हे शिवरायांचं पहिलं युद्ध होतं. अर्थातच पुरंदर गडावरूनच शिवाजी महाराज या युद्धाचं सेनापतित्व सांभाळत होते. महाराज केवळ 18 वर्षांचे होते. त्यांच्यासमोर आदिलशाहीचा अनुभवी योद्धा आणि 5000चं सैन्य होतं. यावेळी महाराजांचे वडील कैदेत असल्याने त्यांच्यावर दडपण येईल अशी परिस्थिती होती. या युद्धाचं सेनापतित्व सांभाळणाऱ्या शिवरायांना हे युद्ध फक्त लढायचं नव्हतं, तर ते जिंकायचं होतं. शिवाजी महाराजांनी नुकतंच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा घाट घातला होता. अशातच या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांना जर पराभवाला सामोरं जावं लागलं असतं तर कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातही शिवरायांबद्दल अविश्वास निर्माण झाला असता. पण महाराजांनी हे आव्हान तिन्ही आघाड्यांवर पेललं. गनिमी काव्याचा तर एक उत्तम डाव महाराजांनी टाकला. शिवाय समर्थपणे आणि संयम ठेवून नेतृत्वही केलं आणि हे सगळं करत असताना स्वतःवर कधीही दडपण येऊ दिलं नाही. आपलं स्वतःचं नाही तर संपूर्ण सैन्याचं मनोधैर्य टिकवून ठेवलं. या युद्धामुळे आदिलशाहीला शिवाजी महाराजांनी खुलं आव्हान केलं आणि हिंदवी स्वराज्य हे एक आदिलशाहीचं औपचारिक शत्रू राष्ट्र बनलं. ही लढाई शिवाजी महाराजांसाठी सोपी नव्हती, पण शिवाजी महाराजांनी एका मुत्सद्दी मुरब्बी राजकारण्याप्रमाणे नाही तर योद्ध्याप्रमाणे सगळ्या कामगिऱ्या पार पाडल्या आणि आदिलशाहीच्या सैन्याला चारी मुंड्यात चित केलं.